नागपुर से विधायक नाना पटोले का बड़ा बयान सामने आया है, जिसमें उन्होंने ऑटो चालक पर मराठी अनिवार्यता, भाषाई विवाद और सामाजिक सौंदर्य को लेकर सरकार पर निशाना साधा। उन्होंने कहा कि किसी भी भाषा के नाम पर विभाजन महाराष्ट्र के हित में नहीं है और सत्ताधारी दल पर अहंकार का आरोप लगाया। पटोले ने महिला आरक्षण, भ्रष्टाचार, प्रशासकीय अनियमितता और पश्चिम बंगाल चुनाव जैसे मुद्दों पर भी सरकार की आलोचनाएं की। उन्होंने कहा कि राज्य में भ्रष्टाचार बढ़ रहा है और प्रशासन पर गंभीर सवाल खड़े हो रहे हैं। आइए एक नजर डालते हैं विधायक नाना पटोले के विस्तृत बयान पर। आर्थिक राजधानी आहे, अशा मुंबईमध्ये धर्म आणि भाषेच्या आधारावर लोकांमध्ये विभाजन करण्याचं काम करत असेल तर त्याच्यामध्ये मोठं नुकसान हे मुंबईचं नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं नुकसान त्या ठिकाणी होणार आहे। आणि म्हणून ज्याला शिकायचं आहे त्यांनी ती आपली भाषा शिकू शकेल, त्याला काही कोणाला जबरदस्ती करायचं कारण नाही। पण ज्या पद्धतीने हेकेखोरी करून सत्तेचा माज ज्या सरकारला आलेला आहे, हा खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की मग आता नरेंद्र मोदी, अमित शाह जेव्हा आपल्या महाराष्ट्रात येतात त्यांनी मराठीतच भाषण दिलं पाहिजे, असं काही कंपल्सरी करा ना। पण तुम्ही करू शकणार नाही कारण तुमच्या नोकऱ्या जातील। पण हे जे काही चाललेलं आहे हे महाराष्ट्रासाठी भूषणावं नाही आणि त्याच्यामुळे सगळ्या धर्माचं, जातीचा आणि भाषेचा सन्मान हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलेलं आहे। आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचं द्वेष निर्माण करण्याचं पाप हे सरकार करत असेल तर यांना कोणी माफ करणार? बघा, सदावर्तेचं काही आमचं काही आम्ही त्याच्याशी फार काही डिबेटी आणि त्याच्याबद्दलची चर्चा आम्हाला नाही करायची आहे। पण सरकारचा माज जो आहे, सत्तेचा माज जो आहे तो त्या दिवशी आपल्याला पाहायला मिळाला आणि एका महिलेनीच यांना उत्तर दिलं। तिचा मुलगा अडलेला होता बसमध्ये आणि ती आपल्या मुलाला शोधायला निघालेली होती आणि ते ट्रॅफिक रस्त्यावर त्या ठिकाणी उभं होतं आणि स्वाभाविक आहे की एखाद्या आपल्या मुलावर या पद्धतीची काही आपत्ती होत असेल अशा वेळेस ती आई तुटून पडेल। हे काय, आईचं रूपच हे दुर्गेचं असते असं आपण म्हणतो आपल्या संस्कारामध्ये, तर तिचा अवतार होता तो, ती काही राजकीय नव्हती। पण सरकारचा माज त्याच्यामध्ये लक्षात आला की खोटं बोला आणि रेटून बोला। जे काही 2023मध्ये संसदेमध्ये कायदा पारित झाला, बहुमतानं झाला, एकमतानं झाला, काँग्रेसने सपोर्ट केला त्या कायद्याला आणि तुम्ही लागू करत नाही। एकीकडे महिलावर अन्याय आपणच करायचा आणि एकीकडे महिलांसाठी आम्हीच आहो, अशा पद्धतीचा दिखावा करण्याची, नौटंकी करण्याचं जे पाप महाराष्ट्रातलं सरकार करते आणि त्याचा परिणाम त्या दिवशी एका महिलेनेच यांची जागा दाखवण्याचं काम केलेलं आहे आणि ते बरोबर आहे, त्याचं आम्ही समर्थन करतो। बघा, संघटनेचे आमच्या PCC असेल किंवा CLP असेल त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याप्रमाणे काही निर्णय झाले असतील, त्याच्या पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे पक्ष जो निर्णय करेल त्याच्याबरोबर आम्ही आहोत। मला आता त्याच्यावर प्रतिक्रिया करत द्यायची नाही आहे। मूळ प्रश्न आहे की आता जे आमचं PCC आणि CLPने जे वक्तव्य काल केलेलं आहे, जो काही निर्णय ते घेतील त्याला आम्हाला समर्थन द्यायचं। आता ते माजी झालेले आहेत, ते आजी राहिले असते तर त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ। व्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्याच्यामुळे त्यांनी माजी झाल्यानंतर काय करावं, कसं राहावं, चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून त्यांनी कसं राहिलं पाहिजे हे त्यांनी ठरवायचं आहे। त्याच्यामुळे मला वाटतं की त्याच्यावर प्रतिक्रिया नाही दिलं ते बरं होईल। बघा, आम्हाला तर फायदा होणारच आहे, लोकांना हे कळलेलं आहे। गोदी मीडियाने दाखवलं नाही तरी सोशल मीडियावर त्या पद्धतीची प्रतिक्रिया सगळ्या स्तरातून आपल्याला पाहायला मिळते आहे। त्यामुळे मला असं वाटतं की भाजपने कितीही पाप लपवण्याचा प्रयत्न केला, महिलावर अन्याय करणारी भाजपची जी परंपरा आहे ती या निमित्तानं पुढं आलेली आहे आणि ते पाप लपवण्यासाठी हा प्रयत्न केला जातो। आपल्याला लक्षात असेल